हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. रोजचा व्यायाम कसा करावा, किती करावा हे तर माहीत नसतं, पण थोडा जरी केला तरी शरीराला लागू पडतं आणि आपलं वजन आहे ते कंट्रोलमध्ये येतं. पूर्ण शरीरातली चरबी देखील वितळते. घरगुती व्यायाम आहे. रोज असा व्यायाम करायचा आणि स्वतःला फिट ठेवायचं आहे. तर चला सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. दोन्ही पायांचं अंतर आपल्या शरीराच्या मापानं ठेवायचं. दोन्ही हात स्ट्रेट असू दे. उजवा हात आहे तो असं फोल्ड करून घ्या आणि डावा हात स्ट्रेट असू दे. त्यानंतर डावा पाय थोडंसं मागं घेतली आहे आणि उजवा हात आहे तो डाव्या पायाजवळ गेला पाहिजे आणि डावा पाय आहे तो समोर आणि मागं ठेवायचं. बघू शकता किती छान असा व्यायाम आहे. तर यामुळे काय होतं, पूर्ण शरीराची हालचाल जास्त होते. जसं की हातांची देखील छान व्यायाम व्हायले, पायांचं देखील थायफॉइड कमी व्हायले, पूर्ण असर आपल्या पोटावरती होतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हिप्सवरती खूप छान असर पडतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी देखील पूर्णपणे वितळते. एका व्यायामामुळे पूर्ण शरीराला रिझल्ट भेटू शकतो. फक्त रोजच्या रोज असे व्यायाम करा. तो उजवीकडून आणि डावीकडून दोन्ही बाजूने हा व्यायाम करायचा आहे. हा व्यायाम तुम्हाला मोजून करायचा असेल तर 25-25चे 2 सेट करा किंवा 1 मिनटं जरी केला तर काहीच हरकत नाही. पण एक व्यायाम पूर्ण शरीराला खूप छान रिझल्ट देऊ शकतं. आता करूया दुसरा व्यायाम. दोन्ही हात समोर घ्यायचं. त्यानंतर उजवा पाय आहे तो हाताने टच करायचं. एकदा डावा पाय आहे तो असा हाताने टच करायचं. हलका फुलका व्यायाम आहे. त्या व्यायामाचा असर पोटाच्या आजूबाजूला जे जमा झालेलं फॅट असतं ते पूर्णपणे वितळतं. कमरेला खूप छान आराम मिळतो. ज्यांना पण कंबरदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज छान आहे. एक तर वजन देखील कमी होतं आणि चरबी देखील वितळते आणि दुखणं देखील गायब होतं. रोज असा व्यायाम केल्यामुळे वजन तर कंट्रोलमध्ये राहतं, हाडं देखील निरोगी राहतात आणि व्यायामाची सवय लागते. आणि आपण एक दिवस सुतक राहू शकत नाही व्यायामाशिवाय. कारण शरीराला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्यानं फिट ठेवण्यासाठी रोजच्या रुटीनमध्ये व्यायाम हा झालाच पाहिजे. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट उभं राहायचं आपल्याला. उजवा हात आहे तो डाव्या साईडला न्यायचा आणि डावा हात आहे तो उजव्या साईडला न्यायचं. जसं उजवा हात आहे तो डाव्या साईडला जात आहे तेव्हा आपल्याला डावा पाय उचलायचा आहे आणि जसं आपण डावा हात उजव्या साईडला नेतो तर आपल्याला उजवा पाय उचलायचा आहे. कारण यामुळे काय होतं, हातांची आणि पायांची छान एक्सरसाइज व्हायल्याने पूर्ण असर आपल्या कमरेवरती आणि पोटावरती होतो. त्यामुळं तिथं साठली चरबी कमी होते आणि वजन कमी व्हायला मदत मिळते. तर हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे आणि हलका व्यायाम असल्यामुळे प्रत्येकाला जमतो. जसे की लहानापासून ते मोठ्यापर्यंत. फक्त रोजच्या रोज असे व्यायाम करा आणि फिट राहा. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी नॉर्मल थांबायचं आहे. जसं की दोन्ही पाय चिकटवायचं, दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचं आणि दोन्ही हात आहे ते दोन्ही पायांच्या मध्ये घ्यायचं. उठक बैठक असा व्यायाम आहे. बघू शकता फुल बॉडी वर्कआउट आहे. या व्यायामाचा असर आपल्या पोटावरती, कमरेवरती आणि हिप्सवरती जास्त होतो. त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते आणि वजन देखील आरामशी कमी होतं. हातांचे दंड आहे ते देखील मजबूत होतात. तर हा व्यायाम देखील तुम्हाला 1 मिनटं करू शकता किंवा मोजून करत असाल तर 25-25चे 2 सेट देखील केला ते काहीच हरकत नाही. व्यायाम करतेवेळी तुम्हाला जर थकान जाणवली तर थोडा वेळ थांबायचं, मग परत चालू करायचं. कारण असे व्यायाम थोडे थकान जाणवतात पण रिझल्ट मात्र खूप छान देतात. यासाठी रोजच्या रुटीनमध्ये जर असे व्यायाम झाले तर तुमचं वजन देखील कमी होतं आणि पूर्ण शरीरातली चरबी वितळते. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी नॉर्मलच थांबायचं आपल्याला असं. दोन्ही हात आहेत ते असं स्ट्रेट असू दे आणि उजवा हात आहे तो डाव्या मांडीला टच करायचा, डावा हात आहे तो उजव्या मांडीला टच करायचं. मात्र जसं मी उजवा हात डाव्या मांडीला टच करतो तो डावा हात स्ट्रेटच असू दे. तसं आपल्याला दोन्ही बाजूंनी करायचं आहे. कारण यामुळे काय होतं, आपल्या हातांचे दंड तर मजबूत होतात, पायांचं थायफॉइड कमी होतं आणि आपल्या पोटावरची जी हट्टी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. पूर्ण शरीर स्लिम आणि फिट दिसायला मदत होते आणि परफेक्ट अशी फिगर मिळते. व्यायाम रोजच्या रुटीनमध्ये असे हलके व्यायाम जरी रोज केला तरी देखील तुमचं वजन कंट्रोलमध्ये आणू शकता, चरबी वितळू शकता. फक्त मनावर घ्यायचं आणि रोज न चुकता असे व्यायाम करायचे. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी नॉर्मल थांबायचं आपल्याला, जसं आता मी थांबली आहे. त्यानंतर दोन्ही हात स्ट्रेट घ्या. एकदा उजव्या पायाच्या मध्ये घ्यायचा आहे आणि एकदा डाव्या पायाच्या हातमध्ये घ्यायचा आहे. हलका व्यायाम आहे. त्या व्यायामामुळे काय होतं, पोटावरची जी हट्टी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते आणि सगळ्यात जास्त असर होतो ते आपल्या हिप्सवरती. त्यामुळे तिथं साठली चरबी देखील वितळते, पूर्ण शरीर शेपमध्ये येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यायाम हलका असल्यामुळे मन आणि शरीर निरोगी राहायला खूप मदत मिळते. कारण कोणतंही काम हलकं असेल तर अजून आपण जास्त करायला जातो, पण तेच काम जर जड असेल तर थोडंसं करून कडेला होतो. पण असर तितकं म्हणण्यासारखं भेटत नाही. आपल्याला हलकी कामं करायची आहेत पण जास्त वेळ करायचं म्हणजे रिझल्टही तेवढाच छान भेटतो. हलक्या एक्सरसाइजमुळे देखील आपलं वजन कंट्रोलमध्ये राहू शकतो. हे तितकंच खरं आहे. फक्त व्यायामाची सवय लावा, रोज असा हलका-फुलका व्यायाम करा आणि फिट राहा.
आता करते सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही पाय चिकटून ठेवायचं आहे, दोन्ही हात स्ट्रेट असू दे आणि दोन्ही हात आहेत तसं पायाला टच करायचं आणि दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचं. पूर्णपणे वाकायचं आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे. आपलं वजन आहे ते देखील कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यायामाचा असर आपल्या पोटावरती आणि कमरेवरती जास्त व्हायला आहे. त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. पायांचं थाय फॅट आहे ते देखील कमी होतं. हातांचे दंड देखील मजबूत होतात. बॉडीला एक वेगळा शेप भेटतो. नियमित व्यायाम केल्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेने आपण फिट राहू शकतो. यासाठी व्यायामाची सवय लावून घ्या आणि रोज असा व्यायाम करा. आजचे व्यायाम रोज करा आणि पोटावरची चरबी आहे ती पूर्णपणे गायब करा. अजिबात लटकलेली चरबी तुम्हाला दिसणार नाही असे जर व्यायाम तुम्ही रोज केला तर, आणि वजन देखील कंट्रोलमध्ये राहील. चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.